नमस्कार, मी सेजल. पालकांना सांभाळलं नाही तर संपत्तीतून बेदखल व्हाल. मी असं का म्हणतेय ऐका. पालकांनी मालमत्ता तुम्हाला दिली म्हणून तुम्ही मोकळे झालात असं समजू नका. अलीकडेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानं एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. न्यायालयानं हे स्पष्ट सांगितलंय की जर पालकांनी गिफ्ट डीड किंवा बक्षीस पत्राद्वारे आपल्या मुलाला मालमत्ता दिली तरी त्या मुलानं पालकांचा सांभाळ करणं हे बंधनकारक आहे. हे प्रकरण मुंबईमधीलच आहे, मिश्रा दाम्पत्याचं. त्यांनी आपल्या 2 मालमत्ता मुलाच्या जबाबदारीवर सोपवल्या, पण काही काळानंतर जेव्हा ते स्वतःच्या घरात राहण्यासाठी परत आले तेव्हा त्यांच्या मुलानं त्यांना घरात प्रवेश नाकारला, त्यांना घरातच घेतलं नाही. आणि यानंतर या दाम्पत्यानं मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 अंतर्गत ज्येष्ठ नागरिक लवादाकडे तक्रार केली. लवादानं मुलाला घराचा ताबा परत देण्याचे आदेश दिले. प्रत्येक महिन्याला देखभाल भत्ता देण्यासही सांगितलं. आणि या आदेशाला आव्हान देत हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टात गेलं. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलं की जर मुलाने पालकांचा सांभाळ केला नाही तर त्या मुलाला संपत्तीतून बेदखल करण्याचा संपूर्ण अधिकार पालकांना आहे. म्हणजेच पालकांनी मालमत्ता दिली म्हणून मुलाला पूर्ण हक्क मिळत नाही. पालकांची काळजी घेणं ही कायदेशीर जबाबदारी आहे. म्हणून लक्षात ठेवा, पालकांना त्रास दिलात तर कोर्ट तुम्हाला थेट घराबाहेर काढू शकतं.